पवार आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात। अशातच अजित पवार अधिकाऱ्यांना कधी खडे बोल सुनावताना दिसतात तर कधी मिश्किल टिप्पणी करताना दिसतात। अजित पवारांची हीच खास शैली नागपूरमध्ये दिसली। नागपूरमध्ये काल अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात बोलताना शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी अजित पवारांसोबत खंत व्यक्त केली। नागपूरमध्ये आम्हाला वाळीत टाकल्यासारखं केलं जातंय। मंत्री नागपूरमध्ये येतात मात्र आम्हाला माहितीही दिली जात नाही अशी तक्रार प्रशांत पवार यांनी केली। अजित पवारांनी यामध्ये लक्ष घालावं अशी मागणीही यावेळी त्यांनी केली। प्रशांत पवार यांनी अजित पवारांसमोर नेमकं काय म्हटलं आणि त्यावर अजित पवारांनी आपल्या खास शैलीत कसं उत्तर दिलं पाहूया। आम्हाला पोलीस एक्सेप्ट करायला तयार, आम्हाला जिल्हाधिकारी घ्यायला तयार नाही। म्हणजे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या दरवाजावर लाथ मारून आज जायचं का हे आम्हाला याचा विचार करावा लागेल। एक मंत्री सुद्धा आम्हाला इथं कधीच किती वाजता येणार काय येणार हे सुद्धा सांगत, पोलीस भेट करून द्यायला तयार नाही। इतकं आम्हाला वाईट टाकल्यासारखं केलेलं आहे। कार्यकर्त्यांनी स्वतःची इमेज पण जनमानसामध्ये चांगली ठेवणं हे पण तितकंच महत्वाचं आहे। कोण करत असेल तर तुम्ही सांगा की दादा हा तुमच्या किंवा पक्षाच्या नावाचा गैरवापर करतो आणि नको त्या गोष्टी करतो, त्याचा बंदोबस्त करा। मग मी त्याचा बंदोबस्त कसा करायचा ती जबाबदारी माझ्यावर आहे। जे तिथं कार्यालयामध्ये येतात तिथं आपण कार्यालय केलं तसं मोठं तो पॅसेज आहे, घर आहे आणि त्याची नोंद पण घेतली जाते, त्यांचे फोन नंबर आणि पत्ता देखील घेतला जातो। आजही नोंद वहीमध्ये कोण कधी आलं ते तिथं तुम्हाला पाहायला मिळेल। पण तुम्ही घरी बसून सांगितलं की यांनी यावर माझं काम करावं तर तसं कोणी करणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार काल वर्ध्याच्या दौऱ्यावर होते। त्यावेळी हिंगणघाट इथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आटपून अजित पवार राष्ट्रवादीचे सहकार नेते सुधीर कोठारी यांच्या घरी जेवणासाठी गेले। त्यावेळी जेवण करून पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होत असताना जमलेल्या गर्दीतून एका कार्यकर्त्यानं दादा आय लव्ह यू असं म्हटलं। त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लगेच आय लव्ह यू टू म्हणत उत्तर दिलं आणि यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला।